नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहता तळेगाव टाइम्स. आत्ता आपण तळेगाव स्टेशन ते वडगाव फाटा या दरम्यान असणाऱ्या एका वाहत्या रस्त्यावर आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे. त्याबाहेरच एक बसस्टॉप नाही आहे, परंतु या ठिकाणी अनेक बसेस थांबतात. दोन्ही बाजूला जर पाहिलं तर आपण दोन्हीकडे या ठिकाणी पत्रा शेड किंवा प्रवाशांना थांबण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. एका झाडाच्या आश्रयाखाली काही नागरिक थांबतात. सध्या उन्हाळा आहे, परंतु पावसाळ्यात मात्र त्या ठिकाणी देखील त्यांना थांबणं अशक्य होतं. तळेगावात असे बरेच ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी असे बसस्टॉप गरजेचे असतानासुद्धा कोणत्या ठिकाणी बसस्टॉपची सुविधा नाही. लवकरच आपण तळेगावातले काही आणखी ठिकाणे ज्या ठिकाणी बसस्टॉप नाही आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष माहिती किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणचा व्हिडिओ घेऊन तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत प्रसिद्ध करणार आहोत, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या हक्काचं, जेणेकरून PMPL बसेस आहेत अतिशय भरधाव वेगात धावतात, परंतु तेवढंच त्यामुळे प्रवाशांचा त्यांना प्रतिसाद देखील आहे. कारण रेल्वेचा प्रवास अनेकांना परवडत नाही. अनेक जण PMPLचा प्रवास ज्येष्ठ नागरिक असो, विद्यार्थी असो, त्यानेच प्रवास करतात, परंतु त्यासाठी प्रवाशांना उभं राहण्यासाठी मात्र त्यांच्याकडं अनेक ठिकाणी बसस्टॉपच नाही आहेत. जर प्रशासनाने यावर थोडीशी अधिक माहिती घेतली तर प्रत्येक ठिकाणी जर बसस्टॉप लावलं तर साहजिकच प्रवाशांची संख्या देखील वाढण्यास मदत होणार आहे. आपण लवकरच दुसरा बसस्टॉप असणार आहे ज्या ठिकाणी बसेस थांबतात परंतु बसस्टॉप नाही, अशा ठिकाणी जाऊन सुद्धा असाच एक व्हिडिओ तयार करून आपण तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत प्रसिद्ध करणार आहोत.